अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटतायत। अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाभोवती सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येतोय। आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राहुल सोलापूरकर हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत। काल उदयनराजे भोसले यांनी राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घाला दिसेल त्या ठिकाणी त्यांना ठोका अशा पद्धतीची पत्रकार परिषद काल दिल्लीमध्ये घेतली होती। त्यानंतर आज राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या लक्ष्मी कवच या सोसायटी समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। राहुल सोलापूरकर यांनी रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असं मराठा आंदोलनकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे। आणि या सगळ्या संतापाच्या लाटेनंतर राहुल सोलापूरकर जे आहेत हे पुण्यातील या लक्ष्मी कवच सोसायटी जी आहे ती कोथरूड परिसरातील आहे आणि या सोसायटीमध्ये ते राहायला आहेत। आणि खबरदारी म्हणून पुणे पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं जो पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। तब्बल 100 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सगळ्या सोसायटीच्या आजूबाजूला आपल्याला या ठिकाणी पहारा देताना दिसत आहेत। आणि एकंदरीत राहुल सोलापूरकर यांची पुढची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।